नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या घर बसल्या फ्री आरी वर्क ऑनलाईन क्लास दिवस 13वा मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण डिफरंट टाइप ऑफ सिक्वेन्स वर्क शिकणार आहोत. फक्त एकाच प्रकारच्या सिक्वेन्स नाही, तर 4 वेगवेगळ्या प्रकारे सिक्वेन्स कसा लावायचा, त्यासोबत 2 बीड्स, स्मॉल कट बीड्स आणि शेवटी 2 सुंदर फ्लॉवर डिझाइन देखील आपण बनवणार आहोत. हे सर्व डिझाईन्स आणि जे सिक्वेन्स आहेत, त्याची जी डिझाईन्स आहेत कुठल्याही प्रकारची, ती कुर्ती, ब्लाउज, गाऊन, लेहंगा, दुपट्टा आणि किड्स ड्रेसवर खूप सुंदर दिसतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता आपण सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता, इथे मी जो थ्रेड आहे तो घेतलेला आहे. तर या थ्रेडबद्दल मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. हा तंगुस्ता थ्रेड आहे. त्यानंतर सिक्वेन्स घेतलेला आहे. 2 नीडल घेतलेले आहेत. एक 14 नंबरची आहे आणि एक 24 नंबरची आहे. त्यानंतर सुई घेतलेली आहे नॉर्मल आणि आपला सिल्कचा थ्रेड देखील घेतलेला आहे, शिवाय कटर. तर हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे. आता यानंतर आपण सुरुवात करणार आहोत. तर इथे मी धागा घेतलेला आहे. धाग्याला गाठ कशी टाकायची ते देखील आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आता बघा, मी जे सिक्वेन्स आहेत ते सुईमध्ये घेतलेले आहेत. आता यानंतर सुई आतमध्ये टाकली, धागा पुन्हा आपल्याला बाहेर काढून आतमध्ये टाकायचा आहे आणि एक एक सिक्वेन्स आपल्याला आतमध्ये टाकत जायचं आहे. जसं आपण बीड्स टाकतो त्याच पद्धतीने सिक्वेन्स सुद्धा आपल्याला टाकायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता, एक एक सिक्वेन्स जो आहे तो मी सोडत आहे धाग्यामध्ये आणि टाका पुढे घेत आहे. पुन्हा दुसरा टाकत आहे, पुन्हा टाका घेऊन तिसरा टाकत आहे. म्हणजे या पद्धतीने आपल्याला एक एक जो सिक्वेन्स आहे तो टाकत जायचा आहे लाईनमध्ये. एकसारखे टाकायचे आहेत. त्याचप्रमाणे या डिझाईनमध्ये आपल्याला प्रत्येक सिक्वेन्स जो आहे तो एकसारख्या अंतरावरच बसवायचा आहे. निडलच्या मदतीने एक एक सिक्वेन्स व्यवस्थित पकडून सरळ लाईनमध्ये बसवायचा आहे. शिवाय लाईन वाकडे होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. ही बेसिक लाईन पुढच्या अनेक डिझाईनसाठी आपल्याला उपयोगी पडते. आता जर तुम्ही बिगिनर्स असाल तर आधी ही भरपूर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आता इथे मी सिक्वेन्स घेत असताना निडलमध्ये काही जास्त प्रमाणात सिक्वेन्स घेत आहे. म्हणजे तुम्ही सुरुवातीला एक एक जर सिक्वेन्स घेत टाकत गेलात तर ते तुमच्यासाठी बरं पडेल. एकदम तुम्हाला 7-8 किंवा जास्त प्रमाणात घ्यायचे नाहीयेत. तर सुरुवातीला हाताला ग्रिप नसते, त्याच्यामुळे ते पकडायला आणि सोडायला खाली जमत नाही. तर एक एकच घ्यायचं आहे. आता पुढच्या लाईनला मी तुम्हाला एक एकच घेऊन दाखवणार आहे. तर या पद्धतीने सिक्वेन्स जे आहे ते आपल्याला एक एक टाकत जायचं आहे. आता या लाईनमध्ये काय फरक आहे, तर हे जे सिक्वेन्स आहेत ते एकावर एक असे येतात, म्हणजे पाठोपाठ येतात. तर पाठोपाठ आपल्याला टाकत जायचे आहे, टाका टाकत जायचं आहे. जर तुम्ही 1 ते 12 पर्यंतचे व्हिडिओ बघितले नसतील तर ते बघा, म्हणजे तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो समजायला सोपा जाईल. कारण आपण याच्या आधी ज्या पद्धती आहेत त्या ऑलरेडी शिकलेलो आहोत. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, की जे सिक्वेन्स आहेत ते कसे टाकायचे धाग्यात, थ्रेडमध्ये, ते फक्त आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आता ही जी लाईन आहे ती कंप्लीट झालेली आहे आणि याला इथे आपल्याला आता एंड नॉट द्यायची आहे. तर मी इथे मुद्दाम ब्लॅक फॅब्रिक घेतलेलं आहे, जेणेकरून ते स्पष्टपणे आणि ठळक दिसेल. व्हाईटवर तर व्यवस्थित दिसलं नसतं म्हणून मी ब्लॅक फॅब्रिक घेतलेलं आहे. आता पहिली लाईन झालेली आहे. प्रॉपर फिनिशिंग सहित आपले स्टेप बाय स्टेप जे आहेत सिक्वेन्स ते सगळे बसलेले आहेत. आता ही दुसरी लाईन आहे. या दुसऱ्या लाईनमध्ये आपण काय करणार आहोत, तर एक सिक्वेन्स आणि दुसरा बीड घ्यायचा आहे, म्हणजे मणी घ्यायचा आहे. तर सिक्वेन्स अगोदर टाकायचा आहे, त्यानंतर त्याच्यावर पुन्हा बीड टाकायचा आहे आणि अगदी टेकून आपल्याला टाका घ्यायचा आहे. पुन्हा दुसरा टाका टाकायचा आहे. त्यानंतर पुन्हा एकदा बघा, सेम तसंच करायचं आहे. सिक्वेन्स आणि मणी एकत्र टाकायचा आहे. त्याला टेकून टाका घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला दुसरा त्या टाक्याच्या पुढे आणखीन एक टाका घ्यायचा आहे. जर तुम्ही टाका घेतला नाही दुसरा, तर मग ते एकावर एक चढतील. तर त्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे, मणी आणि सिक्वेन्स टाकल्यानंतर 2 टाके टाकायचे आहेत. म्हणजे तुम्ही एक टाका तर टाकालच, पण एक्स्ट्राचा जो वरचा टाका आहे दुसरा तो देखील घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता, मी इथे त्याच पद्धतीने करत आहे, तर ते व्यवस्थित बसत आहेत. तर टाकत असताना सिक्वेन्स बरोबर मणी हे दोन्ही एकत्र टाकायचे आहेत. टाकल्यानंतर पुढे टाका घ्यायचा आणि पुन्हा एक टाका घ्यायचा. तर अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण लाईन जी आहे ती कंप्लीट करत जायची आहे. तर याची जी डिझाइन आहे ती खूप उठाव दिसते आणि सुंदरही दिसते. बीड्स समान अंतरावर असतील तर पूर्ण लाईन जी आहे ती खूप प्रोफेशनल दिसते. शिवाय हा पॅटर्न जो आहे तो ब्रायडल ब्लाउज आणि पार्टी वेअरसाठी खूप लोकप्रिय आहे.
तर आपल्याला आपला प्रत्येक जो पार्ट आहे, तो प्रत्येक आरी वर्कच्या एम्ब्रॉयडरीमध्ये आपल्याला वापरता येणार आहे. शिवाय प्रत्येक पार्ट इतका महत्त्वाचा आहे, की तो तुम्ही वापरल्यानंतर प्रत्येक एम्ब्रॉयडरीचा जो लूक आहे, तो खूप सुंदर आणि आकर्षक दिसणार आहे. त्याच्यामुळे करतानाच आपल्याला व्यवस्थित सराव करायचा आहे, हात बसवून घ्यायचा आहे आणि मग करायचं आहे. आता बघा इथे मी सिंगल-सिंगल जे बीड आणि सिक्वेन्स आहे ते घेत आहे. इथे एकत्र जरी आपण टाकायला गेलो, तर मग लाईनप्रमाणे आपल्याला सिक्वेन्स मणी या पद्धतीने सुईमध्ये घ्यायचं आहे टाकून आणि मग करायचं आहे. पण सुरुवातीला शक्यतो आपल्याला सिंगल-सिंगल घेतलं आणि केलं तर ते ठीक राहील. तर अशा पद्धतीने ही लाईन सुद्धा कंप्लीट झालेली आहे आणि याला एंड नॉट द्यायची आहे. अगदी सोपं आहे. पाठीमागच्या व्हिडिओला गृहीत धरूनच आपला आत्ताचा सुद्धा व्हिडिओ आहे. पाठीमागचे व्हिडिओ बघितले नसतील तर जाऊन बघा. आता बघा ही लाईन सुद्धा आपली अगदी व्यवस्थित एकसारखी कुठेही गॅप न येता तयार झालेली आहे. आता जी तिसरी लाईन आहे, त्या तिसऱ्या लाईनमध्ये आपला जो सिक्वेन्सचा प्रकार आहे. आता बघा मी टाकावर घेतलेला आहे. आता सिक्वेन्स मी टाकला. आता एक टाका टाकला बघा सिक्वेन्स टाकल्यावर पुन्हा एक टाका टाकायचा आहे थोडंसं पुढे, अगदी थोडंसं. कारण हे आपल्याला सिंगल आले पाहिजेत म्हणजे जोडून एकावर एक घ्यायचे नाहीयेत. तर बघा हे सिंगल आहेत आणि हे एकावर एक आहेत. तर जे पहिलं आहे त्याच्यापेक्षा हा वेगळा आहे. तर इथे आपल्याला टाका टाकत असताना म्हणजे सिक्वेन्स घेतला. आता बघा सिक्वेन्स मी घेतला, टाकला, टाका घेतला आणि पुन्हा एक टाका घ्यायचा. तो थोडा पुढे घ्यायचा आहे जेणेकरून दुसरा सिक्वेन्स त्याला जोडून बसेल. वर चढणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे सिक्वेन्स आहेत, ही जी लाईन आहे, ती याच पद्धतीने कंप्लीट करत जायची आहे. प्रत्येक बघा आता सिक्वेन्स एकच प्रकारचा आहे. आता ह्याच्यामध्ये कलर्स वेगवेगळे असतात. पण मी एका प्रकारामध्ये तुम्हाला कुठकुठल्या म्हणजे कोणकोणत्या पद्धतीने आपण करू शकतो हे इथे तुम्हाला 4 ते 5 प्रकारे तुम्हाला दाखवत आहे. तर फुलासहित जे आहे, फ्लॉवर सहित आपलं हे 6 प्रकारे होतं. आणखीनही प्रकार आहेत. पण ते आपण पुढे जमलं तर आपण शिकणारच आहोत. कारण आरी वर्कमध्ये बेसिक जर शिकायला गेलं, तर त्याला खूप जास्त वेळ लागतो. पण ते शिकणं फार महत्त्वाचं आहे. त्याशिवाय तुम्हाला प्रोफेशनल किंवा जे ॲडव्हान्स आहे, त्या लेव्हलला तुम्हाला जाता येणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी लाईन आहे, ती देखील आपण आता इथे कंप्लीट केलेली आहे. तर सुरुवातीला बरेचसे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. पण म्हणतात ना, अडचणीतूनच आपण चांगलं करायला शिकतो. तर हे त्या पद्धतीनेच असणार आहे. पण आवड असेल तर माणूस काहीही करायला शिकतं. तर आता इथे एंड नॉट देऊन मी गाठ जी आहे ती मारून घेतलेली आहे. आता ही लाईन सुद्धा आपली प्रॉपर व्यवस्थित आलेली आहे. एकावर एक चढलेले नाहीयेत. आता चौथा जो पार्ट आहे तो आपल्याला आता इथे सिक्वेन्स आणि स्मॉल कट बीट्स आहेत. आता तुम्हाला मी दाखवत आहे इथे एक मोठा कट बीट आहे. याला कट पाईप देखील म्हणतात. त्यानंतर थोडासा त्याच्यापेक्षा छोटा आहे आणि सगळ्यात स्मॉल साईज आहे बघा आणखीन एक 3 प्रकारचे आहेत. तर मी 2 जे आहेत ते तुम्हाला दाखवण्यासाठी इथे घेतलेले आहेत. तर जो छोटा आहे सगळ्यात स्मॉलवाला तो बीड आपण कट पाईप जो आहे तो इथे घेणार आहोत आणि आपला सिक्वेन्स. तर या पद्धतीने आपली जी चौथी लाईन आहे ती या सिक्वेन्स आणि कट पाईपने आपण तयार करणार आहोत. आता पाठीमागचे जे 3 बनवलेले आहेत सेम त्याच पद्धतीने हा देखील आहे. याच्यामध्ये आपल्याला जसं आपण आता जो दुसरी लाईन आहे त्याच्यामध्ये आपण सिक्वेन्स आणि बीड असं टाकलं त्यावेळेस जी पद्धत वापरली तीच पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे. पहिल्यांदा सिक्वेन्स टाकायचा आहे. त्याच्यावर लगेचच आपल्याला जो कट पाईप आहे तो टाकायचा आहे आणि मग टाका घ्यायचा आहे. पण टाके आपल्याला 2 घ्यायचे आहेत. कारण गॅप असला पाहिजे थोडासा. कट टू कट जोडून घेतलं तर ते एकावर एक चढतील. म्हणून टाका टाकत असताना बघा सिक्वेन्स, एक कट पाईप, पुन्हा टाका आणि त्याच्यापुढे आणखीन एक टाका. तर हे 2 टाके आपल्याला घ्यायचे आहेत. एक टाका हा आपला सिक्वेन्स टाकल्यानंतरचा तर असणारच आहे. पण दुसरा जो आहे तो गॅपसाठी असणार आहे. तर अशा पद्धतीने ही सुद्धा लाईन जी आहे ती आपल्याला कंप्लीट करायची आहे. आता यामध्ये ही जी लाईन आहे ती केल्यानंतर खूप एलिगंट दिसते. शिवाय हा जो पॅटर्न आहे तो सिंपल ब्लाउज, कुर्ती आणि जी नेक डिझाईन्स आहे त्यावर जास्त छान दिसतं. मुळात जे कट पाईप आहेत ते त्याची डिझाईन केल्यानंतर त्याचा जो लुक आहे तो खूप रिच दिसतो. त्याच्यामुळे जिथे जास्त पार्टी वेअर फॅब्रिक असेल किंवा लहान मुलांचे किड्स वेअर असेल तिथे याचा वापर जास्त केला जातो. तर काम करताना आपल्याला प्रत्येक जो सिक्वेन्स आहे त्याची जी दिशा आहे ती एकसारखीच ठेवायची आहे. ती जर तुम्ही एक दिशा एका साईडला आणि एक विरुद्ध दिशेला ठेवली तर त्याचा जो शेप आहे, त्याचा जो आकार आहे किंवा वळण आहे ते चुकीचं येईल.
तर अशा पद्धतीने ही लाईन देखील आपली इथे कंप्लीट झालेली आहे. कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला शेवटचा जो टाका आहे तो एंड नॉटने कंप्लीट करायचा आहे. आता एंड नॉट टाकल्यानंतर कट देखील करायचा आहे, जे उरलेला जो धागा आहे तो. तर बघा चारही आपल्या ज्या लाईन्स आहेत त्या प्रॉपर इथे फिनिशिंगने तयार झालेल्या आहेत, जशा हव्या आहेत त्याप्रमाणे. आता आपल्याला सुई आणि धागा घ्यायचा आहे. तर सिल्क थ्रेड घेतलेला आहे मी. सुईतून धागा ओवून घेतलेला आहे डबल. तर या पद्धतीने बघा तो जो सर्कल शेप काढलेला आहे मी त्याला ऑलरेडी पॉइंट्स दिलेले आहेत. तर मधला जो पॉइंट आहे तिथून मी सुई बाहेर काढलेली आहे. आता इथे आपल्या जो फ्लावर आपण बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपण बीड्स टाकणार आहोत आणि सिक्वेन्स. तर सगळीकडे सिक्वेन्सचा वापर होणार आहे, फक्त थोडी पद्धत वेगळी असणार आहे. तर बघा आता जिथे मी लाईन्स काढलेल्या आहेत छोट्या छोट्या त्याच्यावर मी तो सिक्वेन्स ठेवलेला आहे आणि सुई त्याच्यातून आतमध्ये टाकणार आहे आणि खालून काढायची आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ज्या पद्धतीने मी करत आहे तीच पद्धत इथे आपल्याला फॉलो करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला बघा मधून पुन्हा जो पॉइंट दिलेला आहे मध्ये तिथूनच आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. अगदी थोडंसं आजूबाजूला झालं तरी हरकत नाही, पण अगदीच बाजूला घ्यायची नाहीये, सुई बाहेर काढायची नाहीये तिथून. त्या पॉइंटच्या जवळपासच आपल्याला ती सुई बाहेर काढायची आहे, कारण तो आपला मिडल पॉइंट आहे, सेंटर पॉइंट. तर आता पुन्हा आपल्याला सेम आता इथे मी 3च मणी घेतलेले आहेत बीड्स, कारण ते 3च तिथे बसेल, तो शेप छोटा आहे सर्कलचा. तर 3 बसतील याच पद्धतीने घेतलेले आहेत, कारण बीड्स देखील छोटे आहेत. मोठे असते तर तिथे 2च बसले असते. तर याचा देखील अंदाज लावून आपल्याला जे बीट्स आहेत ते घ्यायचे आहेत. तुम्ही एकदम जास्त घ्याल तर ते अगदीच कसं तरीच दिसेल, व्यवस्थित दिसणार नाही, म्हणजे फिनिशिंग येणार नाही. तर घेतानाच आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता पुन्हा मधून सुई बाहेर काढायची आहे सेंटर पॉइंट मधून. पुन्हा 3 बीट्स मी आता इथे टाकत आहे. जर शुगर बीट्स असते तर इथे 3च्या ऐवजी जास्त बसले असते. आता हे 2 mm चे बीट्स आहेत, तर ते इथे 3च बसत आहेत. पुन्हा मी सिक्वेन्स ठेवला त्या पॉइंटवर आणि सुईला मी बाहेर काढलं. वरून आतमध्ये टाकलं आणि खालून बाहेर काढलं. तर अशा पद्धतीने सेम हीच पद्धत आता आपल्याला बाकीचे जे 5 पॉइंट्स आहेत त्यांना देखील फॉलो करायची आहे. आता इथे मी बीड्स घेतलेले आहेत, तर तुम्ही कट पाईप घेऊन देखील याच पद्धतीने ही जी डिझाइन आहे ती करू शकता. तर सेम जर आपण करायला गेलं तर आरी वर्क मध्ये असे बरेचसे साहित्य आहे की जे घेऊन आपण प्रत्येक जी फ्लावर आहे किंवा प्रत्येक जी डिझाइन आहे ती आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करू शकतो. फक्त आपल्याला त्या आयडिया आल्या पाहिजेत आणि बनवण्याची टेक्निक माहिती असली पाहिजे. तर सेम याच पद्धतीने आता आपण जे संपूर्ण फ्लावर आहे तो कंप्लीट करून घेणार आहोत. तर जे नवीन शिकणारे असतील, जे बिगिनर्स असतील, त्यांना मात्र जर काही अडचणी असतील तर त्यांनी नक्की कमेंटमध्ये विचारा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर आपला हा जो फ्लावर आहे तो इथे कंप्लीट झालेला आहे. बघा आता त्याला मी टच करते तर ते हलत नाहीये. ते अगदी प्रॉपर फिटिंगने तिथे बसलेलं आहे. आता खालून टाका कसा द्यायचा हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर डेमो सेट शिकलेलो आहोत. आता दुसरा जो फ्लावर आहे त्याला बनवण्यासाठी आपल्याला कॉटन थ्रेड इथे लागणार आहे. तर मी इथे व्हाईट घेतलेला आहे, कारण ब्लॅक वरती थोडा उठाव दिसेल यासाठी. आता इथे आपण फ्रेंच नॉटने हा जो फूल आहे तो बनवणार आहोत. तर फ्रेंच नॉट कशी टाकायची हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही जाऊन बघा. तर या पद्धतीने सुईला आपल्याला धाग्यामध्ये अगदी टोकाला जाऊन फिरवायचं आहे आणि शेवटपर्यंत धागा सोडायचा नाहीये. सिक्वेन्समध्ये बघा मी सुई टाकलेली आहे आणि धागा खेचून घेतला. तर ती गाठ जी आहे ती पक्की आणि व्यवस्थित बसलेली आहे. सेम याच पद्धतीने आपल्याला बाकीचे देखील टाकायचे आहेत. आता सिक्वेन्स ठेवलेला आहे त्या पॉइंटवर. पुन्हा सुई जी आहे ती टोकाला पकडायची आहे एंडला आणि 3 वेळा फिरवायची आहे. तुम्ही 2 वेळा फिरवली तर 2च वेळा फिरवा. 3 वेळा फिरवली तर 3च वेळा फिरवायची आहे. एकदा एक आणि एकदा एक असं केलं तर त्याचा शेप जो आहे तो कमी जास्त असा दिसेल. आता पुन्हा आपल्याला सुई बाहेर काढायची आहे सेंटर पॉइंट मधूनच. धागा जाड असल्यामुळे बाहेर निघायला थोडा प्रॉब्लेम होतो, पण अगदी सावकाशपणे करायचं आहे, नाहीतर फॅब्रिक फाटण्याची शक्यता असते. तर सुईला बघा मी वेढा दिलेला आहे आणि सिक्वेन्स मधून आतमध्ये टाकली आणि खालून धागा खेचायचा आहे. खेचताना वरून धागा एंड पर्यंत सोडायचा नाही, एंडला सोडायचा आहे, म्हणजे गाठ आहे ती पक्की व्यवस्थित बसते आणि जशी आपली फ्रेंच नॉट असते अगदी तशीच ती तयार होते. तर अशा पद्धतीने हे देखील जे फूल आहे ते आपल्याला फ्रेंच नॉट टाकून सिक्वेन्सचा वापर करून तयार करायची आहे. तर तुम्ही बघू शकता की आपण या सिक्वेन्सने आतापर्यंत ही 6वा आपला जो पार्ट आहे तो आपण इथे कंप्लीट करत आहोत.
तर अशा पद्धतीने एका पार्टचं आपण म्हणजे एका सिक्वेन्सला घेऊन आपण वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स करू शकतो. म्हणून मी कालच्या म्हणजे आधीचा जो व्हिडिओ होता, आपला क्लास होता, त्या क्लासमध्ये मी बीड्स वर्क दाखवलं, पण त्याच्यामध्ये सिक्वेन्स हे सेपरेट दाखवलं जाणार आहे, असं मी तुम्हाला सांगितलं. कारण त्याचं कारण हे होतं, की एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढं थोडं दाखवू शकले नसते बीड्स सहित. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपला प्रॉपर हा एवढा मोठा व्हिडिओ झालेला आहे. तरी मी थोडा फास्टमध्ये रन केलेला आहे, जेणेकरून जास्त लाँग होऊ नये यासाठी. तर पहिली लाईन, दुसरी, तिसरी आणि चौथी शिवाय ही 2 फ्लॉवर्स. तर एका सिक्वेन्स पॅटर्नवरून आपण 6 प्रकारच्या लाईन्स म्हणजे 4 प्रकारच्या लाईन्स आणि 2 प्रकारचे फ्लॉवर इथे बनवलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिक्वेन्स लाईन कशा तयार करायच्या, याचा वापर कुठे-कुठे होतो आणि याचे 6 प्रकार आपण इथे बघितलेले आहेत. शिवाय तुम्ही आता याचा जो अभ्यास आहे तो कसा करायचा आहे, तर तुमच्यासाठी प्रत्येक जी लाईन आहे ती 3-3 वेळा काढायची आहे. हा तुमचा होमवर्क असेल. जोपर्यंत ती व्यवस्थित येत नाही, तोपर्यंत ते करत राहायचं आहे. एकदा ती प्रॉपर फिनिशिंग आली, की तुमच्या स्वतःच्याच लक्षात येईल, की हां, आता हे मला व्यवस्थित जमलेलं आहे. तर या पद्धतीने सराव करायचा आहे. पुढच्या क्लासमध्ये आपण आणखीन एक छान टेक्निक शिकणार आहोत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.